या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी5 ॲप डाउनलोड करा। घोड्याची नाल निघाली, निघू शकते? निघू शकते लक्ष नसल्यावर. मग ही नाल कशी निघाली? नाल निघाली नाही मायबाप, नाल काढली. आम्ही जेव्हा याला ताब्यात घेऊन विचारलं होतं तेव्हा यांनी सांगितलं की सांगितलेलं केलं नाहीस तर रायगडावरची मोठी आसामी नाराज होईल. ही रायगडावरची मोठी आसामी कोण हे तुला माहित होतं? माझी सोन्यासारखी पोर गोदावरी, पण यांनी तिच्या आयुष्याचं मातेरं केलं आणि अपरिवार ठेवला राजांवर. तेव्हापासून हे चिडूनच, आता तर महाराज गेल्यापासून जणू यांनी चंगच बांधला होता, काही करून बाळराजांना गादीवर बसवण्याचा आणि राजांना संपवण्याचा. तू अनाजी पंतांसोबत किती वर्ष आहेस? जेव्हापासून कळायला लागलं तेव्हापासून आहे, म्हणून तर मला समद्या भानगडी माहित आहे. काय लबाडी केली आणि एक नाही अगणित लबाड्या केल्यात. कलावंतिनीची खबर तू दिली होतीस? वय मॅच दिली. तुम्ही काय म्हणून गेला होता? स्वराज्याचे सरनौबत? हिरोजी काका, तुम्हाला स्वराज्याचे वकील म्हणून शहजादा अकबराकडे पाठवलं होतं आणि ती महत्वाची जोखीम होती ना? जी महाराज. पण प्रत्यक्षात तुम्ही स्वराज्य आणि शहजादा अकबर यांच्यातले संबंध बळकट करण्याऐवजी कारस्थान करण्याची साजिश केली. या अनाजी पंतांना अकबराकडे ठेवून गेलात, ओळखी करून दिल्यात आणि यांच्या बरोबरीनं आम्हाला नेस्तनाबूत करण्याचे कट आखू लागलात. तुम्ही जात होतात स्वराज्याची मसलत करण्याचं कारण पुढे करून, पण प्रत्यक्षात मसलत करण्याऐवजी खलबत करत होतात. हिरोजी फर्जंद, तुम्ही या अनाजी पंतांना राजद्रोह करण्यासाठी जागा निर्माण करून दिली. अत्यंत गुप्तपणे शहजादा अकबरापर्यंत खलिते पोहोचवलेत आणि अनाजींच्या बरोबरीनं कारस्थान केलं. शिवाय या सगळ्या कारस्थानात शहजादा अकबराला सुद्धा सामील करून घेतलं. इथे अकबराला रायगडावर आणायचं आणि तिथे आम्हाला विष देऊन ठार मारायचं. त्या इतर पक्षाचे डोळे पांढरे झाले नसते तर आमचे डोळे पांढरे व्हायला वेळ लागला नसता. मागे पन्हाळ्यावर कैद करण्याचा प्रयत्न केला आणि आता आम्हाला विष देऊन ठार मारण्याचा प्रयत्न. हिरोजी फर्जंद, पन्हाळ्यावर कैद करण्याचा प्रयत्न फसला तेव्हा पन्हाळ्यावरून सोन्या नाण्याची संदूक घेऊन पळाला होता आणि आता टोपीकरांना सामील व्हायला निघाला होतात. हे स्वराज्य ताब्यात घेण्याचं तुमचं स्वप्न पूर्ण करता आलं नाही तुम्हाला. हे तुमचं दुर्दैव. केवळ दुर्दैव नाही, राजद्रोह. क्षमा महाराज. अक्षम्य राजद्रोह. आजपासून आपल्यातली नाती संपली. आता तुम्ही गुन्हेगार आहात, फक्त गुन्हेगार. महाराज, बाळाजी पंत चिटणीस, तुमच्याबद्दल काय बोलावं? तुमच्यासारखा शहाणा, ज्ञानी, स्वामिनिष्ठ माणूस लोभापायी एवढा ढळावा, एवढा कोसळावा, याचं आश्चर्य वाटतं आम्हाला. आणि केवळ आश्चर्य नाही, वैषम्य सुद्धा. असा काय विचार आला तुमच्या मनात? काय गैरसमज निर्माण झाला? कोणती शंका उत्पन्न झाली? आणि जर शंकाच आली होती तर आम्हाला का नाही विचारलं बाळाजी काका? तुमच्याकडून त्या शंकेचं निरसन करून घेण्याऐवजी तुम्ही पत्रातून मजकुरांचे मारेकरी उभे केलेत.
काना मात्रा वेलांटीत सरपांचे फुटकार भरले. खरं तर केवढी माया करणारे तुम्ही, किती नियमानं चालणारे. अहो शिस्त सुद्धा तुमच्या मागे. तुम्ही चाललात तर तिनं चालावं, तुम्ही थांबलात तर तिनं थांबावं. पण नाही, थोरल्या महाराजांनी तुमच्यावर टाकलेल्या विश्वासाला तुम्ही जायबंदी केलं. का असे वागलात? का? सांगा, काय शिक्षा द्यावी तुम्हाला? बोला बोला, काहीतरी बोला. जिभेत काटा रुतल्याप्रमाणे उभे राहू नका. क्षमा असावी, परंतु राजमातोश्रींना जी शिक्षा दिली जाईल तीच शिक्षा आम्हाला द्यावी. बारसो म्हणून बघ कसा हसता, नाही तर नुसतं रडत असता. ह्या बरा कळलाय का? मगे पाण्यात घालणार आहेत बाबू, है ना? गाणी म्हणतली. होय. काय नाव ठरवलं? काशी? माझ्यावर कशाला चिडताय? अख्खं गाव म्हणतंय की काशी जन्माला आलाय. तुम्ही पत्रिका बघणार होतास ना? अहो अतिशय उत्तम पत्रिका आहे, तेच सांगायला आलो होतो. अहो हा काही साधा सुद्धा मुलगा नाहीये, म्हणजे अतिशय हुशार आहे. तो स्वतःचा मार्ग स्वतः निवडणार. त्याचं या घरातलं वास्तव्य किती असेल तेही काही सांगता येत नाही. या सासूबाई सोन्या, या 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 बसा. हे आपलं तात्पुरतं घर आहे, पण राहा बिंदास, कधी वाटल तेवढं राहा. पण उगाच तुम्हाला कशाला त्रास? सोन्यासाठी मी सोन्याची फुलं उधळीन, हिऱ्याचा पलंग करीन, मोत्याचा पंखा लावीन. तुझ्यामुळे सगळं हे बघावं लागतंय. आयुष्य जितकं कटू आहे, जितकं बोचरं आहे, कठोर आहे, तितकंच ते निरागसही आहे. या मुलांकडे पाहून वाटतं आपलं दुःख काहीच नाही. अशा परिस्थितीत सुद्धा ही मुलं किती आनंदी आहेत, मग मी का नाही? तुमको सीधा देने भी नहीं आता है खारी. काय वेळ आली माझ्यावर, काय विचार केला होता आणि काय घडतंय? गुरुनाथ सुभेदार, खरंच तू रस्त्यावर आलास यार. अधिकानं रस्त्यावर आणलं तुला. माझं बालपण खूप मजेत गेलं, कारण वडील पोलीस होते ना. मजेत जातं का? हो. वर्गातली पोरं सगळं पोलिसाचा मुलगा आहे, याला घाबरून राहा बाबा. म्हणजे एक वेळ बाबांना नाही घाबरलं तरी चालेल, तुम्हाला घाबरायचं. आमची एकदा सुद्धा भांडणं झाली नाहीत, किंवा ती एकदा सुद्धा घराबाहेर रुसून गेली नाही. मी तिला विचारलं तर असं काय झालं, तर ती मला म्हणली, मी तुम्हाला बाहेर काढेल, पण मी माझ्या घराबाहेर या घराबाहेर कधी राहणार. नव्या मेंबरला विचार, दुपारी कुठं होता? साहेबांनी महत्वाचं काम लावलेलं मला आणि त्यासाठी बाहेर गावी पाठवलेलं. साहेबांनी त्याची खानावळ बंद केली. तुम्ही जेवा आता. साहेब कसं खाणार दुपारचं जेवण? मी खातो साहेब, तुम्ही हे खावा. बाबन्या, का नाही खाणार? जेवण वाया घालवलेलं आवडत नाही सुमीला. अन्न म्हणजे परमेश्वर आहे, आणि परमेश्वरापेक्षा मोठा आहे का ड्रायव्हर? आईसाहेब, जयदीप, सर्जराव यांच्याकडून ईशाला राजनंदिनीबद्दल 25% कळू शकतं. जालिंदरकडून 15% माहिती मिळाली असेल. बेनिफिट ऑफ डाऊट जास्तीत जास्त 10%. मग अजून 40% माहिती कुठून मिळाली? राजनंदिनी परत आली, नक्की सूड घेणार, पण मी विक्रांतच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. सॉरी विक्रांत, ईशाला मरावंच लागेल. म्हातारीला बघा, रडतच पडली की हो. काय अंजली बाई, तुम्ही ववाळणार नाही काय? राहू दे वळणं. बाहेर माणसं आल्यात, त्यासनी राणा भाऊजींची भेट घ्यायच्या.